सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी उच्चाधिकार समितीकडून 282 कोटी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा आहे। पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटनपूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे। यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल, तसंच येथून होणारे स्थलांतरही थांबेल। त्यामुळे उजनी जलपर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा एकूण 282.75 कोटींचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुंबई इथं राज्याच्या मुख्य सचिव सुजिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीकडे सादर केला। या समितीकडून या आराखड्यासाठी 282.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीमध्ये प्रथम सादर करण्यात आला। जिल्ह्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या बाबी यात नमूद करून त्यासाठी लागणारी तरतूद करून हा आराखडा समितीने मंजूर केला।